सर जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये ना टीका केली म्हणून तुम्हाला मंत्रिमंडळातून बाजूला केलं. भुजबळजी तुम्ही जरांगेवरती टीका केली म्हणून तू जे बोलशील तेच मी बोलणार का बाबा? तुम्ही असं तुम्ही जे बोलणार तेच मी माझ्या तोंडात तुम्हीच मला जे काय बोलायचं बोलत चला. डोंट बी अग्रेसिव्ह. पक्षामध्ये नाशिकमध्ये आपल्या फार्म हाऊसवर भुजबळ फार्म हाऊसवर अनेक समता परिषदेचे आणि तुमचे समर्थक गोळा होत आहेत. महाराष्ट्रामध्ये काय करू आता मी त्यासाठी जातोय. मी निघालो नाशिकलाच निघालो. सर पण पक्षाकडनं काही वेगळी जबाबदारी वगैरे देण्यात येणार आहे. सिनियर नेते अजितदादांकडनं काही बोलण्यात आलं तुम्हाला डावलणं किती महत्वाचं की पक्षामध्ये एक तर्फा चाललंय असं वाटतंय का? अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो? काल संध्याकाळपासून बाकी नेत्यांशी बोलणं झालंय का? मंत्रीपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं? छगन भुजबळ काही संपला नाही ना. सर कालपासून अजितदादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या कोणाशी तुमचं बोलणं आता झालं? ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना. त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही? कोणी? पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी. त्यांना विचारा ना तो प्रश्न. पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये. 3 प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसत आहेत. चांगली गोष्ट आहे. भूमिका काय राहील? कधी कधी जागा नसते बॅनरवर. चला चला आता जाऊ द्या. सर थोडं सविस्तर बोलणार का? आता मध्ये येऊ नका, जाऊ दे. व्हिज्युअल घे सचिन व्हिज्युअल घे. आपण पाहतो की छगन भुजबळ जे आहेत ते आता या विधान भवनातून निघत आहेत आणि नाराज. सर आपके बारे में चर्चा है कि आप काफी नाराज हैं सर. आप हाँ नाराज हूँ तो क्या करेगा? क्या चाहते हैं आप? क्या आपको मंत्रिपद जिस तरह से क्या है, नाराज हूँ. अब इतना ही बोला ना मैंने. और क्या चाहूँगा मैं? आपने अपने पार्टी की इस बात की जिक्र किया?